कधी 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 आपण एखाद्याच्या सवयीचा भाग बनतो, पण त्यांच्या आयुष्याचा भाग मात्र बनू शकत नाही. आणि मग हळूहळू बोलणं कमी होत जातं, प्रतीक्षा वाढत जाते आणि मन मन फक्त एका मेसेजसाठी तळमळत राहतं. आता आपल्या गप्पा होत नाहीत जशा पूर्वी व्हायच्या. आता असं वाटू लागलं आहे की तिच्याकडे माझ्यासाठी वेळच उरलेला नाही. कदाचित आता तिला माझी सवय राहिलेली नसेल, पण मला मात्र तिची सवय लागून गेली होती. पण मी आजही तसाच आहे, तिच्या आठवणीमध्ये हरवून जाणारा. आजही तिच्या मेसेजची, तिच्या कॉलची वाट पाहत असतो की कधी आपल्या गप्पा होतील, कधी आपली भेट होईल. मनाची अवस्था इतकी वाढते की ती शब्दात सांगताही येत नाही. का बरं आपण आपल्या मनाला समजावू शकत नाही की यार, आता तिचा मेसेज येणार नाही, आता तिचा कॉल येणार नाही, तरीही वारंवार तिचा फोटो पाहणं, वारंवार तिचा चॅट उघडणं, की कदाचित आता तिचा मेसेज येईल, कदाचित आता तिचा कॉल येईल. पण प्रतीक्षा ती तर करायचीच आहे. किती दिवस, किती वर्ष माहीत नाही, कदाचित आयुष्यभर. माझी इच्छा ही नाही की ती माझ्या आयुष्यात यावी किंवा कायम माझ्यासोबत असावी. फक्त एवढीच एक इच्छा आहे, एकदा एकदा माझ्या मनातल्या भावना तिच्या डोळ्यात डोळे घालून सांगता याव्यात. तिचं मन दुखवायचं नाही आहे मला, फक्त एवढंच वाटतं की माझ्या मनावरचं ओझं थोडं हलकं व्हावं. तू असं समजू शकतेस की ह्यात कदाचित माझा स्वार्थ आहे, पण मला माहीत आहे आपण त्या नदीचे दोन किनारे आहोत जे एकमेकांसोबत चालू शकतात, पण कधीच एक होऊ शकत नाही. तरीही मी तिला इतकं ओळखतो की ती माझ्या भावनांना समजून तर घेईलच आणि त्यांची किंमतही करेल. आणि आपल्या या सुंदर मैत्रीला कधीच तुटू देणार नाही, कधीच तुटू देणार नाही.